प्रथम तर पत्रकार परिषद ॲक्च्युअल आपण चालू करण्यापूर्वी आपण सर्वांचे आभार पण मानतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या इथं फुल मॅरेथॉन, पूर्ण मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन, जी पूर्ण मॅरेथॉन 42 किलोमीटरची असणार आहे. अर्ध मॅरेथॉन आहे आपली 21 किलोमीटरची. तसेच यापूर्वी 11 किलोमीटरची मॅरेथॉन आपण यावर्षी 10 किलोमीटर, नंतर 5 किलोमीटरची, 3 किलोमीटरची, 2 आणि 1 किलोमीटरची अशा विविध प्रकारच्या स्पर्धा या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्तानं आपण आयोजित केलेल्या आहे. यामध्ये आपण पालघर जिल्ह्याकरता देखील एक स्वतंत्र गटही केलेला आहे आणि वसई तालुक्याकरता देखील आपण गट तयार केलेला आहे आणि धमाल धाव देखील आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि यापूर्वी जी बंद झालेली बॅटल रन होता तो यावर्षी आपण सुरू केलेला आहे. या सर्व मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनामध्ये आणि ती अतिशय यशस्वीरित्या राबवण्यामध्ये महापालिकेला वसई विभाग क्रीडा मंडळाचा सहभाग आहे आणि दोघं जॉईंटली नागरिकांच्या आणि आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण ही मॅरेथॉन स्पर्धा आपण आज म्हणजे 8 डिसेंबर 2024 रोजी आपण खेळवली जाणार आहे. आपली 42 किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन ही नवीन युवा कॉलेजवरून सकाळी 5:30 वाजता सुरुवात होणार आहे आणि अर्ध मॅरेथॉन आपली ही वसईवरून सकाळी 6 वाजता सुरू होणार आहे आणि त्याच्यानंतर 10 मिनिटांनी बाकीच्या ज्या मॅरेथॉन असतील त्या आपल्या 10 किलोमीटर असेल 5, 3, 2 आणि 1 या आपण 10 मिनिटाच्या स्पेलने आपण सुरू करणार आहोत. यामध्ये मागच्या वर्षी आपल्याला 15,000पेक्षा जास्त धावपटूंनी स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता. यावर्षी पण त्याच्यामध्ये किमान 1,000-2,000 स्पर्धकांचा तरी वाढ होईल या निमित्ताने आपण ते प्रयत्न करतो आहे. सर्वात महत्त्वाचा म्हणजे यामध्ये विविध डिपार्टमेंट देखील सहभागी आहेत. त्यामध्ये पोलीस विभागाचं फार मोठं सहकार्य आहे, होमगार्ड डिपार्टमेंट आहे, जिल्हाधिकारी कार्यालयाचं प्रांत कार्यालय असेल, या सर्वांचं देखील आपल्याला फार मोठं योगदान सहयोग आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यावर्षी आपण जसं मागील वर्षी आपण बक्षिसं दिली होती त्याच पद्धतीने यावर्षी देखील बक्षीस आपण देणार आहोत. साधारणतः सर्व बक्षिसांची रक्कम आपली 59 लाख इतकी आहे. टू बी व्हेरी प्रिसाईज 58,93,000 एवढी आपली बक्षिसांची रक्कम राहणार आहे. त्यामध्ये पूर्ण मॅरेथॉनचे जे विजेते असेल त्याला 3 लाख रुपये आपण देणार आहोत आणि अर्ध्या मॅरेथॉनच्या विजेत्यांना 2 लाख देणार आहोत. जसं मागच्या वर्षी आपल्या आमदार महोदयांच्या सूचनेप्रमाणे आपण जे पूर्ण आणि अर्ध्या मॅरेथॉनचे विजेते होते त्यांचे जे प्रशिक्षक होते त्यांना देखील 51,000 रुपयाचं बक्षीस आपण दिलं होतं. तसं यावर्षी देखील आपण त्यांना ते बक्षीस देणार आहोत. कारण की असे धावपटू मॅरेथॉनपटू घडवण्यामध्ये सर्वात जास्त मोलाचं मार्गदर्शन योगदान जर असेल तर त्या मार्गदर्शकांचं प्रशिक्षकांचं असतं. त्यामुळे त्यांचा देखील यथोचित सन्मान होईल अशी सूचना मागच्या वर्षापासून केल्यानंतर आपण यावर्षी देखील तेच कंटिन्यू करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने आपले यावर्षी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून साक्षी मलिक असणार आहेत. त्या ऑलिम्पिकच्या कांस्य पदक विजेत्या आहेत. तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधील त्या सुवर्ण पदक विजेत्या म्हणून देखील असणार आहेत, त्या झालेल्या आहेत. त्यांना आपण इव्हेंट ॲम्बॅसेडर म्हणून आपण त्यांना नक्की करतो आहे. त्याची चर्चा करून त्यांनी देखील या स्पर्धेला येण्याचं मान्य केलेलं आहे. यामध्ये आपण सर्व जे स्पर्धक असतील त्या स्पर्धकांना पार्टिसिपेशन करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला यावेळी आपण टी-शर्ट तर देणारच आहोत, पण त्यांना आपण ब्रेकफास्ट असेल, पाण्याच्या व्यवस्था असतील किंवा मेडल्स असतील किंवा सर्टिफिकेट्स असतील या सगळ्या गोष्टी आपण त्यांना मागील वर्षाप्रमाणेच यावर्षी देखील देणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपले या स्पर्धेच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारच्या मेडिकल इमर्जन्सीज येऊ नये म्हणून आपण जो रूट आहे आपला हाफ मॅरेथॉनचा आणि पूर्ण मॅरेथॉनचा त्यामध्ये आपण
वैद्यकीय पथकं कार्डियक ॲम्ब्युलन्ससह आपण ठेवणार आहोत. त्याचप्रमाणे या रूट्सवर मोटरसायकलच्या माध्यमातून 40 डॉक्टरांचं पथक देखील धावपटूंच्या बरोबर असणार आहे. ॲम्ब्युलन्सेस देखील असणार आहेत. त्याचप्रमाणे ह्या पूर्ण अर्ध मॅरेथॉन आणि इतर रेसेसच्या मार्गावरील जे काही आपले कार्डियक युनिट्स असतील, डॉक्टर्स असतील, फिजिओथेरपीचे जे काही डॉक्टर्स असतील, त्यांना देखील आपण त्यांचे डिस्पेन्सरीज किंवा OPD किंवा दवाखाने किंवा हॉस्पिटल सुरू ठेवावेत, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या इमर्जन्सीला आपल्याला टॅकल करता येणार आहे. ह्या देखील विनंती आम्ही केलेल्या आहेत. तसेच आपले प्रकृती हॉस्पिटल आपलं हे आरोग्यासाठीचं पार्टनरशिप त्याची आपण केलेली आहे, मेडिकल पार्टनर्स आहेत, तर ते देखील या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील किंवा मार्गदर्शन करतील. तसंच या ठिकाणी पूर्ण मॅरेथॉन असेल किंवा अर्ध मॅरेथॉन असेल, त्याला देखील त्याचं नेतृत्व करणारे देखील यावर्षी आपल्याला लाभलेले आहेत. तर पूर्ण मॅरेथॉनला मागच्या वेळेचे जे विजेते असतील तर ते लष्कराचे जे प्रदीप सिंग आहेत, त्यांनी मागच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 2 तास 16 मिनिटं आणि 55 सेकंदाची वैयक्तिक अशी सर्वोत्तम वेळ त्यांनी दिलेली होती. ते याचं नेतृत्व करणार आहे. तसेच हाफ मॅरेथॉनचं देखील अरुण राठोड यांची वेळ 1 तास 4 मिनिटांनी 39 सेकंद ते देखील करणार आहे. विविध देशाच्या विविध भागातून या स्पर्धेसाठी धावपटू येतात, कारण की इथली अरेंजमेंट असेल, मग त्या अरेंजमेंटमध्ये ट्रान्सपोर्टेशन अरेंजमेंट असेल, मेडिकलचे अरेंजमेंट्स असतील, त्याचप्रमाणे रेसिडेन्शियल अरेंजमेंट्स असतील, म्हणजे अकोमोडेशनच्या आणि जेवणाच्या, तसेच पारितोषिक आणि समारंभाचं भव्य दिव्य स्वरूप हे बघून देशाच्या वेगवेगळ्या भागामधून धावपटू आपल्याकडे या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी येतात. तसेच उच्च स्तरावर काम करणारे अधिकारी, पदाधिकारी, निवृत्त अधिकारी हे देखील या स्पर्धेमध्ये धावण्यासाठी येत असतात. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की इथं ट्रान्सपोर्टेशनचा देखील आहे. तर मागच्या वर्षाप्रमाणे किंवा इतर पूर्वीच्या 11 मॅरेथॉनला ज्या प्रकारे व्यवस्था वेस्टर्न रेल्वेने करून दिली होती, यावर्षी पण आम्ही वेस्टर्न रेल्वेला पत्र देऊन विनंती केली होती की खास 2 स्लो ट्रेन्स चर्चगेटहून विरारकरता सोडाव्यात. त्या अनुषंगाने एक 2:30 वाजताची पहाटेची ट्रेन आहे आणि दुसरी 3 वाजेची आहे. तर 2:30 वाजेची जी ट्रेन असेल ती साधारणतः 1 तास 5 मिनिटामध्ये, म्हणजे 4 वाजून 5 मिनिटांनी पोहोचीन, आणि दुसरी जी असेल ती साधारण 4:30 वाजता पोहोचणार आहे, 4:35ला.